मित्र हो, व्हिडिओच्या थंबनेलवरून बरेच प्रश्न आपल्याला पडले असतील. खरंच शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार का? पहिलीपासून CBSE पॅटर्न येणार का? किंवा आनंद निवासी गुरुकुल नेमका काय प्रकार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स आणि योजनांची माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. मित्र हो, राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच म्हणजे 2025-26 पासूनच करण्यासाठी शिक्षण विभाग हा प्रयत्नशील आहे. आणि या राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केलेले असून यंदा पहिलीची पुस्तके जी आहेत तीसुद्धा CBSEच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी पुण्यामध्ये दिली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती येथे आढावा बैठक होती आणि यावेळी आपल्या राज्याचे जे राज्यमंत्री आहेत त्यांनी अशी माहिती दिलेली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरता शिक्षण विभागाने CBSEच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केलेले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीने CBSEचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती. त्यानुसार थोड्याफार प्रमाणात अभ्यासक्रम स्वीकारण्यात आलेला आहे. यंदा पहिलीची पुस्तके CBSEच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने पुढील बदल हे केले जातील. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शाळा भेट उपक्रम राबवला जात असून या माध्यमातून शाळांची गुणवत्ता तपासली जात आहे. PM श्री शाळांच्या धर्तीवर राज्यात CM श्री शाळा सुरू केल्या जाणार असून मुख्यमंत्र्यांनी या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवलेली आहे. त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचे प्रशिक्षण मिळण्यासाठी विद्यानिकेतन शाळांमध्ये आनंद निवासी गुरुकुल ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यात कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण, संगीत अशा क्षेत्रांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. त्यासाठी सरकारकडून शिक्षक पुरवले जाणार आहेत. राज्यातील 8 विभागात प्रत्येकी 1 याप्रमाणे अशा शाळा सुरू करण्यात येणार असून या क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची छाननी करून प्रवेश दिले जातील. तर RTEमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ होतो. शाळांना शुल्क परतावा वेळेत मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होते. या संदर्भात सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणावर सरकारचा अंकुश ठेवण्यासाठीचा कायदा तयार सुरू करण्याचे काम सुद्धा मोठ्या प्रगतीपथावरती आहे. तर अशा प्रकारे मित्र हो, ही जी मला वाटतं तुमचा शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होण्यासंदर्भातील संभ्रम असेल किंवा पहिलीपासूनचा CBSE पॅटर्न किंवा आनंद निवासी गुरुकुल ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांशी हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.